मायमोगाचं योकार मनीषा जाधव सुरवे पळयाच्या हेडलाइन्स। कला अकादमी प्रश्नाचेर कला राखण मांड संघटना स्थापन। 2 जुलयाक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कला अकादमी विषयी श्वेतपत्रिका काढपाची करतले मागणी। बार्बाडोसाच्या ब्रिज टाउनात जाल्ले रोमांचक मॅचीत भारतान T20 वर्ल्ड कपाचे फायनलीत दक्षिण आफ्रिके आड फकत 7 धांवड्यांनी मेळयले जैत। 13 वर्सां उपरांत भारताचे जैत। राज्यात 3 जुलै मेरेन दिला येल्लो अलर्ट। फुडले 4 दीस पावस पडपाची शक्यताय, हवामान खात्याचो अदमास। आणि आताच्यो कोंकणी खबरो विस्तारान। कला अकादमी प्रश्नाचेर कला राखण मांड नावाची राज्यव्यापी संघटना स्थापन केल्या। संघटनेचे शिष्टमंडळ मंगळारा 2 जुलयाक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांची भेट घेऊन कला अकादमी विशीं श्वेतपत्रिका काढपाची मागणी करतले, अशें देवीदास आमोणकारान सांगले। शेनवारा पणजी घेतलेल्या पत्रकार परिशदेत तो उलयतालो। ह्या वेळार राजदीप नाईक आणि सेसिल रॉड्रिगीस हजर आशिल्ली। आमोणकरान सांगले, गोंयांतल्या कलाकारांक नूतनीकरण केल्ले कला अकादमी विशीं कांय प्रस्न आसात। इतलो खर्च करून कला अकादमी आदले वरी जावंक ना। हे विशीं सरकारान तांत्रीक आनी हेर गजाली विशीं म्हायती दिवप गरजेचें आसा। हे खातीर आमी श्वेतपत्रिका काडपाची मागणी करतले। आमी मुख्यमंत्र्याक मेळपाचो निर्णय घेतला। आंदोलनाची सुरवात मंगळारा कला अकादमी मुखार नाल्ल फोडून करतले। हे आंदोलन पुढे नेण्यासाठी जशी आता एक मुख्य समिती तयार झालेली आहे, तशा तालुकावार समित्या या तयार होणार आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये। आणि तिथल्या कलाकारांना एकत्र करून तिथली एक उपसमिती म्हणजे सब कमिटी ही आम्ही स्थापन करणार आहोत। आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे सगळ्या तालुक्यांना आम्हाला सगळे कलाकार जोडले जाणार आहेत। आणि आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हा प्रश्न आमच्या सरकारला विचारणार आहोत की आमची कला अकादमी तुम्ही आम्हाला जशी होती तशी कधी देणार। कला अकादमी केवळ आम्हा कलाकारांची, आम्हा 4-5 लोकांची अशी नाही। कला अकादमी हे आयकॉन आहे, ती आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे। आणि मोठमोठे कलाकारांनी कला अकादमीबद्दल खूप चांगलं बोललेलं आहे, त्यांनी स्वतः येऊन इथं परफॉर्म केलेलं आहे। आज ते कलाकार इथं आले तर ती कला अकादमी तशी आहे का, हा मुद्दा आहे। पण ते तसं नाही आहे, पण ते व्हायला पाहिजे। कारण सर्वसाधारणपणे आता आपण बघतो आहोत की परवा कोणीतरी सांगितलं की कसिनोचे हे वाढत आहेत, तो बेल्ट हळूहळू पुढे जात आहे, तो कला अकादमीला टेकणार का, अशी एक भीती आम्हा कलाकारांना आता वाटायला लागली आहे। सो त्या दृष्टीनं आम्ही तालुकाशहा असा प्रयत्न करणार आहोत। त्याशिवाय गव्हर्नमेंटला त्या दिवशी आम्ही पण सांगितलं आहे, व्हाईट पेपर आम्हाला म्हणजे श्वेतपत्रिका ही तुम्ही द्या। या एकंदरीत याच्यामध्ये म्हणजे कधी निर्णय झाला, का निर्णय झाला, त्यानंतर त्याची दुरुस्ती करायची की आणखी काही करायचं, हे कधी ठरलं आणि ते ठरत असताना कशा प्रकारे ते करायचं, याचे सगळं तपशीलवार हा त्या व्हाईट पेपरमध्ये, त्या श्वेतपत्रिकेमध्ये येणार आहे। त्यामुळे मुख्य आमची मागणी जी आहे ती आम्हाला तो व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका ही आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे, ती आम्ही मागत आहोत, ती मागणार आहोत। मुख्यमंत्र्यांना, सांस्कृतिक मंत्र्यांना एकत्र भेटून आम्ही आमची ही विनंती जी आहे ती त्यांच्यासमोर मांडणार आहोत। विनंती म्हणा अथवा डिमांड म्हणा, पण ती आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत। कारण त्यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे। कारण आम्ही प्रश्न विचारतोय, 3 वर्ष झाली कला अकादमी बंद आहे आणि जी झाली उघडी त्याच्याबद्दल आता वाद किती चालले ते आपल्या सर्वांना माहीत आहे। तर ह्या आंदोलनाची सुरुवात आम्ही आपल्या कला अकादमीच्या फुटपाथवर मंगळवारी नारळ वाढवून सुरू करणार आहोत। आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमचं शिष्टमंडळ जाणार आहे आणि तिथं आम्ही त्यांना आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्यांना सादर करणार आहोत व्हाईट पेपरची। आणि त्यांच्याबरोबर आम्हाला बैठक घेऊन त्यांच्याकडून काही माहिती घ्यायची आहे त्या संबंधी। परफॉर्मन्स करून झालं अँड वीच वॉज द प्लॅटफॉर्म म्हाका मेळ्ळा परफॉर्मन्स करपाक, ही आमची कला अकॅडमी।
धाकटे आसतना आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी टू परफॉर्म इंडोर स्टेज, आउटडोर स्टेज, नंबर ऑफ परफॉर्मन्सीस. आनी आयज हांव हिंगा विथ सिनियर आर्टिस्ट हांव बसल्या कित्याक म्हाका प्लॅटफॉर्म मेळ्ळो म्हणून. आतां ही परिस्थिती आमच्या भुरग्यांक मेळना. ओपन एअर ऑडिटोरियम नश्ट जाला, इंडोर ऑडिटोरियम पडपाचो आहा. ताका लागून आमी सगळे जाण थारायला की आमी येवन हे म्हणजे वन प्लॅटफॉर्म वेर ऑल परफॉर्मिंग आर्टिस्ट कॅन कम टुगेदर. सो म्हाजी रिक्वेस्ट हा सगळ्यांक, जे तियात्रिस्ट, नाटक जे काम करपी, डान्सर्स, सिंगर्स, मॅजिशियन्स, मागीर जे स्टँडअप कॉमेडियन्स, जे कोण परफॉर्मिंग आर्टिस्ट हा न्हू, जे ह्या मंचार तुमी परफॉर्म केला जाल्यार तुमी फुडें सरपाक जाय. की ही जी आमची कला आहा ही गोंयची कला आनी सांबाळपाक तुमचो सगळो सपोर्ट जाय. आनी सरान जशें म्हणलां की आमी नेक्स्ट मिटींग मडगांव जातले, जेन्ना आमी अनावन्स करतले तुमी येवपाक जाय. कित्याक मागीर म्हणनाका अरे हे सारकें ना, ते सारकें ना, भियोन आसा, आमकां हे मेळचें ना म्हणून, डेट मेळचें ना. भियोन आमी रावल्यार कांय जावचें ना आमचे भुरग्या फुड्या लागून. सो रिक्वेस्ट करता सगळ्यांक की तुमी सगळे सायडीक धरात. आमी कलाकार, वी आर आर्टिस्ट, वी आर रेव्होल्युशनिस्ट. वी हॅव टू कम आउट अँड फाईट अँड सपोर्ट टू प्रोटेक्ट आमची कला अकॅडमी विच इज वर्ल्ड फेमस. तियात्र ऑडियन्सान तुमच्या माध्यमांतल्यान तियात्र जे करता पळय तांकां म्हणजे आमच्या वतीन मागता की तुमी मुखार येवचे, कारण कला अकादमीचो मॅक्झिमम वापर तियात्रा खातीर जाता. पूण खुबशे लोक विचारता तियात्रवाले फाटीं कित्याक रावता काय म्हणून. आमकां अजून कळना की कितें प्रश्न तो. सो ह्या तुमच्या माध्यमांतल्यान तांचे कडेन विनंती करता की कला अकादमी खातीर, कले खातीर तुमी एकठांय येवचे. आनी जी फक्त फाल्यां परवा खातीर न्ही, पिढयान पिढयो तुमचे फ्युचराचे भुरगे ते तांच्या खातीर कला अकादमी उरची म्हणून ताज्या खातीर वावुरचे. बरी कला अकादमी म्हणजे जी आमकां चार्ल्स कोरिया बाबान जी दिल्ली ती कला अकादमी आसा तशी मेळची म्हणून आमकां काम करपा खातीर एकठांय येवचें. गोवा 365 खातीर हिरू महाले, गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकर. काणकोण वाठारांतलो उजो पालोवपी दळाचो फोन आजून मेरेन बंद आसा. खोतीगांव, गांवडोंगरी शिमेर सकाळ सावन रस्त्यार एक झाड पडिल्लें आसा. लोकांक येरादारीत आडखळी निर्माण जातात खंय. एका कारयेचें लुकसाणय जालें. पळयात देविदास गांवकाराचो रिपोर्ट. काणकोण तालुक्यांतल्या खोतीगांव आणि गांवडोंगरी ह्या पंचायतीच्या सीमेचेर आशिल्ल्या हांगासर मणे भोमोड ह्या जाग्याचेर एक झाड पडलें आनी सकाळीं पडलें झाड. त्या वेळाचेर बऱ्याचशा जाणांनी फायर ब्रिगेडीक फोन करपाचो प्रयत्न केलो. त्या वेळाचेर फायर ब्रिगेडीचो फोनूच लागलो ना. कारण इतल्या खातीरच की जो फायर ब्रिगेडीक जो फोन नंबर दिल्लो आसा तो BSNL कंपनीचो आनीक हो जी BSNL जो आसा ताजो काणकोणचो सेटअप आनी सगळें ऑफिस पूर्णपणे बंद पडला. ताका लागून सद्याक तरी अशें सिच्युएशन आसा की काणकोणांतल्या जेन्ना फायर ब्रिगेडीक फोन करता त्या वेळाचेर फोन म्हणटा तो अजिबात लागना. पूण जेन्ना गांवांत जेन्ना झाडां पडटा त्या वेळाचेर गांवांतले लोक आजुनय त्याच नंबराचेर डायल करीत आसता. कारण प्रत्येका कडेन तोच फायर ब्रिगेडीचो नंबर आजुनय सेव आसा. जेन्ना भोमोड हांगासर ज्या रस्त्याचेर हे झाड पडले त्या वेळाचेर अशी परिस्थिती की फायर ब्रिगेडीक लागना म्हणटरीच जे कोण हांगासर लोक आशिल्ले आनी त्या वेळाचेर एकटो कोण ट्रॅक्टर घेवन आयलो आनी त्या ट्रॅक्टराक बांदून ताणें मातशें ओडून सायडीन काडलें आनी ते पूर्णपणे सायडीन काडप शक्य जालें ना. आनी अर्दें हे रस्त्यार उरलां. आनी दुर्दैव अशें की हांगासर ही देवती आसा ते सायडीन जी चडटी आसा ताका लागून ते सायडीसान जेन्ना गाडी येता त्या वेळाचेर रस्त्यार झाड आसा हें तर अजिबात दिसना. आनी ताका लागून झुप्प करून झाड चुकोवपा खातीर गाडी सायडीन घेवप शक्य जायना. आनी आतांच जवळ सांजेच्या 4-5 वरांचेर अशाच पद्दतीन एक गाडी वॅगनर येता आसतना ह्या लाकडाक म्हणजे ह्या झाडां कापतली आनी ती गाडीच हांगासर आतां बंद पडलेल्या सिच्युएशनाक आसा. आमी वॅगनर घेवन येताले ते सायडीच्यान हायट आहा चढाव आनी चढावाचेर डावन हेजेर लाकूड पडलेलें आसा. ते चाप्प करून नजरेक येना ते मागीर पडलें आनी तेजी स्पिडीन येता आसतना कंट्रोल जालना गाडी लागली डॅमेज जाली स्टार्ट जायना. आतां देवतेर कळना न्हू तें देवती जाप्प करून बूट हायट आहा तेका म्हणून कळना ते. तुका कितें प्रॉब्लेम जालो? प्रॉब्लेम म्हाजी गाडी लागली न्हू दंपरान. तुम्ही खंयच्यान खंय येताले? खोतीगांवच्यान गांवडोंगरी वयताले. मागीर त्या टायमाचेर ते जाप्प करून कळना तेजे कट मारूंक मेळना मागीर ते लागलें. गाडी कितें खूब डॅमेज जाला? एक सायडीच्यान व्हील मातशें आपताले आनी डॅमेज जालें तेका. गोवा 365 खातीर देविदास गांवकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव.
विसावा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. हरमल वाठारात आशिल्ल्या नुस्तेमारी समाजान शेनवारा सेंट पीटर आणि सेंट पॉल जांकां सांगोड अशें म्हणटात तांची परब पारंपारीक धर्मीक पद्दतीन आणि उमेदीन मनयली. हरमला सेंट पीटर आणि सेंट पॉल हांची परब मनयली. ही परब नव्या नुस्तेमारी काळा खातीर दर्याचो आशीर्वाद म्हण मानतात. कारण सेंट पीटर हो नुस्तेमारांचो आश्रयदातो तशेंच तो जेजूचो एक प्रेषित आणि स्वता एक नुस्तेमार आशिल्लो. पळयात काय भक्तिमय खीण. आम्ही हे साखळीत आणि सांबाळून हे फेस आम्ही वर्साचे वर्सा पारंपरीक आमच्या जाणट्यांनी चालू दवरला तेच आम्ही हे साजरा करता आणि हे सगळे अख्ख्या वर्ल्डाक मेळान सगळे हे सेलिब्रेशन करतात. आमच्या गोंयानूच न्हू अख्ख्या संवसाराक सेलिब्रेशन करतात आणि सापीत आणि सांबाळ यांची एक व्हडली हिस्ट्री आसा आमच्या धर्मान म्हणलें. देवान तांकां व्हडलें हें दिल्लें आसा आनी ते देवाचेर तेंच्यांनी आख्खी आमची क्रिस्तांव धर्माची तेणें स्थापना केल्ली आसा. ताका लागून आमी हे वर्साचे वर्सा आमचे हे भाव जाणट्यांनी करून दवरला तशेंच आमी करता हें आनी आमी चालू दवरलेलें आहा. गोवा 365 खातीर गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकर. विठ्ठल रखुमाई माऊली वारकरी मंडळ काणकोणची पायी वारी काणकोण सावन पंढरपूर वता. 16 तारखेक विठ्ठल भक्तांची ही पायी वारी पंढरपूर पावतली खंय. पळयात पुराय बातमी. विठ्ठल रखुमाई वारी आयतारा बाळी हनुमान देवळात पावली. दर दिसा 25 किलोमिटराचो प्रवास वारकरी करतात. तांच्या या पायी वारीक लोकांचो उपाट प्रतिसाद मेळटा. प्रत्येक घरातल्यान एक वारकरी तयार करपाचो हेत दवरून विठ्ठल रखुमाई माऊली वारकरी मंडळ वावुरपाक लागल्या. लोकांनी आपलो तेंको दिवन ह्या संस्थेक सहभागी जावचे आयोजकांनी उलो मारला. विठ्ठल रखुमाईच्या गजरात वारकरी रंगलेले ह्या वेळार पळोवपाक मेळ्ळे. पळयात काय भक्तिमय खीण. पहिला नमन पहिला नमन पहिला नमन गणपतीला. गडो तुझी सेवा रे देवा गडो तुझी सेवा. विठ्ठल रखुमाई वारकरी मंडळ काणकोण यांची वारी पायी वारी जी काणकोण सावन पंढरपूर वता ती काल 29 तारखेर काणकोण
पाळोळ्या भुमिपुरुष देवळा कडच्यान स्टार्ट जाला आनी ती वारी आमची 16 तारखेर पंढरपुरा पावतली. मागीर 16 तारखेर आमी पंढरपुरा दर्शन घेवन 17 तारखेर दर्शन घेवन 18 तारखेर आमी परत भायर सरता. आनी ही वारी करता आसतना आमी प्रत्येक 25 दिसा 25 किलोमिटर कवर करता. आनी हे कवर करता आसतना प्रत्येक कडेन खुबशे लोक आमकां अन्नदान करता, कोण उदक दिता, कोण आनी कितें ब्रेकफास्ट दिता. हे सगळे हितून एक आमची संस्कृती जी हिंदू हेजी संस्कृती आनी हिंदुत्व म्हणून जें कितें आमी मुखार घेवन वता सगळे लोकांक बरोबर घेवन बारीक समाजाचो लोक किंवा व्हडल्या समाजाचो लोक तांकां सगळ्यांक बरोबर घेवन पंढरपुरा पर्यंत आमी वचपाची आनी एकजुटान कशें रावपाचें, सगळे एकजुटान कशें रावचें, उच्च नीच कितें बाळगना आसतना पंढरपुराक तर विठ्ठलाच्या दर्शनाक सगळे लोकांक पावोवपाचें. आनी आमची एक ध्येय आसा स्पेशली काणकोणकारांचें की प्रत्येक घरांतल्यान एक वारकरी तयार करपाचो. रखमाई माऊली वारकरी मंडळ काणकोण गोवा हे आज अडण्या गांवटेवाड्यार जे बारीकशा मारुती देवळान दर्शन घेवन तेन्ना आमकां व्हडली मोठी अशें दिसलें की अभिमान दिसलो की आमचे कडेन येवन आमकां एक सेवा करपाचो एक मौका दिलो. तांकां लागून हांव तांकां मनांतल्यान काळजांतल्यान देव बरें कर म्हणटा. आनी तुमची वारी अशीच वर्सान वर्स म्हाकाय वाडोवन तुमकांय बी आदार करपाचो देवा कडेन एक मागणी करता. आतां ताणें सांगले कडेन आसा की काणकोणा प्रत्येक घराक एक एक मनीस येवचे म्हणून हें तूं बाळ्ळीकारांक सांगतलो काय? बाळ्ळीकारांक हांव सांगपाक सोदतां त्या उद्देशान हांवें मारुती देवूळ बांदला. त्या उद्देशान लोकांक सांगपाक सोदता की आमच्याय बाळ्ळी गांवच्या लोकांनी घरांतल्यान एक ह्या वर्सा तरी कोण ना दिसता, हांव आसो अशें दिसता म्हाका, म्हाजी फॅमिली अशी दिसता. पूण ह्या वर्सा नंतर मुखार एक मनशान कोण तरी तयार जावन ह्या संघटनेक या तुमकां सावपाक जावचो अशें म्हाका दिसता. पार्वतीच्या पुत्राला पार्वतीच्या कानाला, पार्वतीच्या पुत्राला पार्वतीच्या कानाला, चंद्रभागेच्या काठीला चंद्रभागेच्या काठीला गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगावकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. 3 जुलै मेरेन आयएमडीन येल्लो अलर्ट जारी केला. फुडले 4 दीस कमी चड पावस पडपाची शक्यताय आसा. आयतारचे चडावत आनी उणें तापमान 33 ते 25 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. आयतारा ढगाळ मळब तिगून उरतले. आयएमडीन 3 तारखे मेरेन येल्लो अलर्ट दिवन लोकांक सादूर रावपाचो सल्लो दिला. आयतारा चडावत तापमान 33 डिग्री सेल्सियस आसतले जाल्यार उणें तापमान 25 डिग्री सेल्सियसा मेरेन पावूं येता. येता तो सप्तक उष्ण आसतलो हवामान विभागाचो अदमास. गोंयांत 3 तारखे मेरेन येल्लो अलर्ट. कमी चड पावस पडपाची शक्यताय. मळबात कुपा दाटपाची शक्यताय. फुडल्या सप्तकात पावसाची शिरशीर चालूच. आयतारचे तापमान 33 डिग्री सेल्सियस आनी 25 डिग्री सेल्सियस. 3 तारखे मेरेन नुस्तेमारी करप्यांक शिटकावणी. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.